महायुतीचं नवं सरकार सत्तेत आल्यानंतर वर्षा बंगला अजूनही रिकामा। वर्षा बंगल्याच्या पुनर्विकासाचा राऊतांचा दावा, राऊतांच्या दाव्यावर भाजपची टोलेबाजी। मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर। वैयक्तिक कारणांमुळे गैरहजर राहिल्याची सरकारची सारवासार। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 70 लाख मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा लोकसभेत सरकारला सवाल। निवडणुकीत गोंधळ झाल्याचा आरोप। धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या प्रकरणाचा भांडाफोड करण्याची अंजली दमानियांची घोषणा। धनंजय मुंडेंविरोधात दमानिया काढणार ब्रह्मास्त्र। मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या, अन्यथा वेगळा मार्ग स्वीकारणार। मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा। शेतकऱ्यांचा सर्व सोयाबीन नाफेड खरेदी करणार। 7 फेब्रुवारी नंतरही खरेदी सुरूच राहणार। पणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा। झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट। धाराशिवच्या तांदुळवाडी गावात जादूटोणा। कर्जफेडीऐवजी गावाला जादूटोण्याची भीती। जादूटोण्याच्या भीतीने गावकरी धास्तावले। कर्नाटकच्या धर्तीवर लवकरच महाराष्ट्रात सर्वसामान्यांना मिळणार एसटीची प्रीमियम सेवा। सुरक्षित आणि वेळेवर बस सेवा देणाऱ्या प्रीमियम सेवेबाबत राज्य सरकार सकारात्मक। नवी मुंबईत उद्या पाणीपुरवठा बंद राहणार। मोरबे धरणाची मुख्य जलवाहिनी लिकेजमुळे पाणी बंद। पालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन।